टॉस जिंकलाय तो सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने 20 संघाने त्याने बॅटिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठागाव संघाला बॅटिंग करायची. 4 षटकांची मॅच आहे. या मॅच नंतर ड्रॉ होईल, लक्षात घ्या. हेडूटने ए, सोनारपाडा आणि यातून विजेता संघ. ड्रॉ झाल्यानंतर एक संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय तो उद्या खेळेल आणि 2 संघांमध्ये मॅच लगेच होईल, हे लक्षात असू द्या. पहिला संघ आपण पाहिला रियांश 11 वाकलन संघ. तेजस मात्रेने पुरस्कृत केला संघ मोठी देशाचे, तो या सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. त्यानंतर वसार संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय आणि त्यानंतर आता काटई संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. त्यामुळे काटई आणि वसार मध्ये मॅच तुम्हाला सुपर 8 ची उद्या पाहायला मिळेल. आणि वाकलन संघासोबत आपण खेळताना पाहू तो आजच्या दिवसातील जी मॅच होईल भोपर आणि खोनी ए, त्यातून विजेता संघ उद्या वाकलन संघावर खेळेल. दीपक चौधरी सुद्धा बघा, त्यांचे आपण स्वागत करूया. विराज ठाकूर सुद्धा आलेत आमचे मित्र सोनारपाड्याचे, त्यांचे हार्दिक स्वागत. अभिनंदन दीपक चौधरी तुमचंही. काटई संघ चांगला खेळ केला आज. उद्याही जुनोंडोमीच्या स्पर्धेमध्ये तो खेळताना दिसेल. प्रतीक पाटीलने जी मॅच टर्न केली तिथून एक ऊर्जा मिळाली काटई टीमला. यंगस्टर होते, संदीप फुटाणे त्यांना संधी दिली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला प्रतीक पाटीलने. पुढे आपण 30 तारखेला ज्या मॅचेस झाल्या होत्या, 30 डिसेंबरला त्यातील राहिलेली एक मॅच आहे. या गटात एडूटने ए संघाने 2 सामने जिंकलेत, सोनारपाडा संघाने 2 सामने जिंकलेत. दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे. पहिलाच बॉल आपण पाहतोय हवे ते लॉंगापर्यंत क्षेत्ररक्षक आलेत. विकी होते, विकी पाटीलकडे झेल सुटला. ओमला जीवदान मिळालं पहिल्याच बॉलवरती. रोहित पाटीलला विकेट मिळाली असती. 4 षटकांची मॅच आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. सतरंगी ट्रॉफी सुद्धा भरपूर चर्चेत राहिली. 4 दिवस त्याही स्पर्धेचा कालावधी तुम्ही पाहिलं. शेवटच्या दिवशी जेवणाची व्यवस्था सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाली. सुखदेव काळन आणि निलेश काळ यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. नाश्त्याची व्यवस्था नवनाथ पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिली. इथे सिंगल मिळाले. दोन्ही फलंदाजांनी सिंगलनेच खातं उघडलंय. या मॅच नंतर ड्रॉ होईल हे लक्षात घ्या. हेडूटने ए आणि गावदेवी RM ईश्वरी 11 सोनारपाडा. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहा. या मॅच नंतर लगेच ड्रॉ होईल. संजय भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला फ्रूट सुद्धा उपलब्ध झाले, त्यामुळे संजय भोईर साहेबांचे आम्ही आभार व्यक्त करू. पुन्हा झेलची शक्यता. एक ड्रॉप झाला होता, आता चूक होणार नाहीये. क्षेत्ररक्षक होते सतीश कांदिदे, चूक होणार नाहीये. फलंदाज ओम बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना मोठागाव संघाला. दोन वरती पहिला धक्का लागलाय तो मोठागाव संघाला. ओम बॅक टू द पॅव्हेलियन आणि तिसऱ्या क्रमांकावरती अनिकेत मात्रे आलेत. मोठागाव 40+ संघाने सुद्धा एक सामना जिंकला. आगासन इथे 40+ ची स्पर्धा सुरू आहे आणि बघा इथे रेग्युलर मोठागाव संघ कशा प्रकारे कामगिरी करतोय. ऑन साइडला खेळायचं होतं. अपील स्ट्रॉंग आहे आणि फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद. दुसरी विकेट रोहितच्या खात्यामध्ये. मोठागावला दुसरा धक्का. 2 या धावसंख्या होती. ऍक्शन रिप्ले. चेंडू पडल्यानंतर थोडासा खालीच राहिला आणि पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. मयूर भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी.
हाही चेंडू पडल्यानंतर थोडासा खालीच राहिलाय. रन्स घेण्याचा प्रयत्न होता, मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना रोहित पाटीलला तुम्ही पाहतायत. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा आपण पाहिलं तर सातत्याने खेळलेले आहेत रोहित पाटील. टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा तितक्याच प्रमाणात खेळत आहेत. बुर्दुलच्या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ राहिला होता एडुटने टीमचा. दोन संघ एकत्रित तुम्ही पाहिले आणि काय खेळ राहिला होता. ऑन साईडला पुन्हा खेळायचं होतं. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोहितने पूर्णपणे शांत ठेवले. रोहितची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. पॉवर प्लेच्या षटकात फक्त 2 धावा दिल्या आणि 2 विकेट त्याने घेतलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी. काय अफलातून षटक राहिलं रोहितचं. पॉवर प्ले मध्ये 2 धावा 2 विकेट आणि दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज लालचंद. चला फिल्डिंग लगेच लावायची. जित उपेंद्र काळ यांचे आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती. त्यांचे हार्दिक स्वागत. त्रिशूल मित्र मंडळाचे जेव्हा जेव्हा सर्वजन नवरात्री उत्सव साजरा केला जातो नक्कीच सर्व मोठी ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून दिली जाते. तर जित उपेंद्र काळ यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. चांगला चेंडू होता. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा पूर्ण झाले. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 मिळतील. धावसंख्या 5 वरती आपल्याला पाहायला मिळते. आज धावा धापलकवती लागल्यात लालचंद. इथे चेंडू हवेत आहे. यष्टिरक्षक कोणती चूक करत नाहीयेत. फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये मोठागाव टीमला 5 वरती तिसरा धक्का. थोडासा बॅकफुटवर दिसतोय मोठागाव संघ या मॅच मध्ये. धावा येत नाहीये त्याचं कारण सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी टीमची चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. पाच वरती 3 धक्के लागलेत. आलेत बॅटिंग करण्यासाठी. लालचंद चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये रोहित पाटील थोडेसे हिट झाले. 2 विकेट त्यांनी घेतले आणि आता लालचंदने सुद्धा 1 विकेट घेतली. भरपूर वर्षाचा अनुभव लालचंदच्या पाठीशी आहे. हा चेंडू कार्पेटच्या साइडने स्क्रीन समोर खेळत आहेत. लॉंगॉन क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. लॉंगॉन 1 क्षेत्ररक्षक आलेत. मात्र चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय साहिलच्या बॅट मधून संघर्षमय चौकार मोठागाव टीम साठी. नितांत गरज आहे आता मोठागावला. त्यामुळे साहिलला थोडंसं आक्रमकच व्हावं लागेल.
षटक 4 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक सुरू आहे. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिट मध्ये 9 वरती 3 विकेट गेलेत. लालचंद राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूची गती थोडीशी कमी केली होती. स्लोअर वन चेंडू होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत रोहित पाटील. तिथे सिंगल मिळाले साहिलच्या खात्यामध्ये. धावसंख्या आता मोठागाव संघाची दुहेरी अंकामध्ये 10. 3 गडी बाद. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 4 षटकांची मॅच. दुसऱ्या दिवसातील राहिलेली मॅच. फटका चांगला आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. भूषण तिथेत. भूषण भीमचंद्र काळांचे सुपुत्र. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या ती फक्त 11. 3 गडी बाद. 11. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून मोठागाव संघाला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. धावा बनवाव्या लागतील. समोर आपण पाहिलं तर सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने 20 संघ. ज्या संघाने आपण पाहिलं तर 63 धावा सुद्धा या स्पर्धेमध्ये चेस केलेल्या आहेत वडोली सी टीमच्या विरुद्ध. दुसऱ्या बाजूला मोठागाव संघाने 5 षटकात 68 धावा बनवल्या होत्या. हे विसरून चालला. म्हणजे दोन्ही संघांनी 60+ धावा 5 ओव्हरच्या मॅच मध्ये बनवल्या आहेत. मात्र ही 4 षटकाची मॅच आहे. या मॅच मध्ये यश कदाचित गोलंदाजी करणार नाहीयेत कारण थोडे दुखापतग्रस्त आहेत. ते पाहायला थोडीशी दुखापत झालेली आहे किंग ट्रॉफी मध्ये. तर कदाचित ते या मॅच मध्ये गोलंदाजी करणार नाहीयेत. भूषण काळन आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सोनारपाडा आणि हेडूटने ए टीमचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे. यानंतर लगेच ड्रॉ होईल. साहिल साठी एक पारितोषिक आलंय. राजू शेठ भोईर मोठागाव यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी रोख रक्कम 11,000 रुपयाचं कॅश प्राइस साहिल साठी लावण्यात आलेलं आहे. 11 वरती 3 विकेट गेले. धावांची नितांत गरज आहे. भूषणचा पहिलाच बॉल आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. केपी किरण पाटीलच्या बॅट मधून आलाय सिक्सर. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळणार आहे. या स्पर्धेचा नियम आहे. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीन मिळेल. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 17 वरती पोहोचली. भूषण काळांचं स्वागत षटकार केले केपीने किरण पाटीलने. चला सामना सुरू करायचे. सतरा धावा झाल्यात. 11 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या इनिंगचा. स्टंपच्या थोडासा बाहेर होता. पंचाने हा चेंडू वाईट घोषित केलाय. अवांतच्या स्वरूपात 1 रन्स मिळेल. धावसंख्या 18 वरती तुम्हाला पाहायला मिळते. इथे प्रदीप कडनं थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे. त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये होईल का आणि 2 धावा मिळाल्यात. 1-1 रन्स क्रिकेटमध्ये महत्वाची आहे. धावसंख्या 20. डबल घेतलेली.
इथे फटका चांगला आहे, 4 धावा मिळतील किरणच्या खात्यामध्ये. चौकार आलाय, चांगली फटकेबाजी आता सुरू केली किरणने, केपीने या मॅच मध्ये. धावा झाल्या 24. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर एक सामना बॅलन्स आहे, भोपर विरुद्ध खोनी ए. त्या अगोदर मोठे देसाई निजे ही सामना आपण पाहिलं 31 डिसेंबरचा अजूनही बॅलन्स आहे. त्या गटामध्ये आपण पाहिलं उंबारीने 2 सामने जिंकलेत, मानेरेने 2 सामने जिंकलेत. त्याही दोन्ही टीमने उपस्थित राहायचे लक्षात घ्या. मात्र यानंतर ड्रॉ होईल, यातून विजेता सोनारपडा आणि एडुटने ए. चौकार आलाय, धावसंख्या 24. इथे फटका चांगला आहे, टायमिंग झाले काय बघायचं. पंचाचा इशारा येतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का. 6 धावांसाठी षटकार. थोडस कन्फर्म केलं त्यानंतर हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलाय. आता चांगली फटकेबाजी सुरू झाली. तुषार आपण पाहिलं तर भूषण काळांच्या विरोधात हा ऍक्शन रिप्ले बघा, राईट ओव्हर द विकेट. ओव्हर पिच बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय केपीने. 30 धावा धापल कधी लागल्यात मोठागाव संघाच्या. 4 बॉलमध्ये 19 रन्स आतापर्यंत खर्च केलेत गोलंदाज भूषणने. 30 झालेत. या षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत, त्यानंतर अजून एक षटक. त्यामुळे इथून 45-50 पर्यंत जाऊ शकतो या मॅच मध्ये. 40-45 हेही चांगलं टार्गेट असू शकतो. मागच्या मॅच मध्ये काटेई संघाने 41 धावा चेस केल्या. जय वागेश्वर, रिची मात्रे, प्रतिष्ठा देसाई टीमच्या विरुद्ध तो संघ या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. वसार आणि काटेई ती मॅच उद्या पाहायला मिळेल. अकुट टप्प्याचा बॉल होता, पुल केलाय, त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पुल अँड सक्सेसफुल, सिक्सर. आपण जर पाहिलं तर हेच तर क्रिकेट आहे. मोठागावच्या 2 षटकात धावा होत्या 11 आणि आता 5 बॉल मध्ये 25 भूषणने दिलेत. धावा आपण पाहतोय धापल कधी लागल्यात. साहिलला पारितोषिक लागलं आणि त्यानंतर धावा यायला सुरुवात झाली. मात्र इथे एक चांगला झेल टिपलाय सतीश काळने लॉंग ऑफला. मात्र आपली एक मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त झाली. किरणसाठी एकदा जोरदार टाळ्या जायला पाहिजे. जबरदस्त बॅटिंग तरी केली. 3 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 36 वरती 4 विकेट. प्रथम बॅटिंग करत असणारा मोठागाव संघ. जसं साईला 3 षटकांसाठी 11,000 रुपये कॅश प्राइज लागलं, त्यानंतर धावा थोड्याशा वेगाने झाल्या आणि जेव्हा जेव्हा पारितोषिक लागतं मध्ये धावा किरणच्या बॅटमधून आल्या. म्हणजे बघा ते साईल अजुरी मैदानाच्या आतमध्ये सलग 3 षटकार. राजू शेठ भोईर मोठागाव यांच्याकडे 11,000 रुपयाचं कॅश प्राइज. सिद्धी करवलीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रदीप पाटीलला तब्बल आत्ताच जी नाईट स्पर्धा तिथे 73,000 रुपयाचं कॅश प्राइज राजू शेठ भोईर यांच्या माध्यमातून मिळालं होतं आणि ते लगेचच ऑनलाईन पारितोषिक आपण पाहिलं तर योगेश मडवी यांच्या अकाउंटला आले आणि त्यानंतर त्यांनी ते गुगल पे केले होते प्रदीप पाटीलला. वाकलन सी संघाचा फलंदाज. इथे बघायचं साहिलकडे ही संधी आहे. सलग 3 षटकार 11,000 36 वरती 4 विकेट. या स्पर्धेमध्ये राजू शेठ भोईर यांची उपस्थिती लाभली होती. धावा झाल्या. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मागच्या षटकात 25 आलेत, त्यामुळे आता कमबॅक करावं लागेल प्रदीप काळनला जो शेवटच्या षटकामध्ये आलेत. गोलंदाजी करण्यासाठी काल करण काळन यांचा आवाज तुम्ही ऐकला. एक अप्रतिम समालोचक हेडुटनेचे ऑनलाईन जे स्पर्धा पाहत असतील तर त्यांचंही हार्दिक स्वागत. आज ग्रामीण बिग बॅश मध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. ग्रामीण बिग बॅश धमाका आपण पाहतोय. कोणगाव 12 लाख रुपयाच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. आणि काल गोरसे 20 संघ तुम्ही पाहिला आणि उत्तान संघ सुपर 8 मध्ये. आज वडोली 20 संघ सुद्धा त्या स्पर्धेत खेळणार आहे दारावे टीमच्या विरुद्ध. लीग फॉर्मॅट मॅचेस असतात प्रत्येक दिवशी. 4 संघ पलक एंटरप्राइजेस वाकलन संघ सुपर 8 मध्ये याही स्पर्धेमध्ये
रियांश 11 वाकलन या नावाने संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. शेवटच्या षटकामध्ये प्रदीप आले, धावा झाले 36, 4 विकेट. एक सिंगल इथे मिळाले. जलपेश मिस्टर जीटीसी जलपेश स्ट्राईक स्वतःकडे ठेवली 37. मोठागाव टीमची धावसंख्या आहे. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. साहिल आणि जलपेश मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून बघायचे मोठागाव संघ काय टार्गेट सेट करेल. सतरंगी क्रिकेट संघ हेडूडने बी समोर. प्रदीप गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. चांगला चेंडू होता, त्यालाही चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आणि आता काय घडलंय मैदानात, यशकडनं झालेली चूक. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. कदाचित साहिल रनआउट झाले असते. धावसंख्या 39. फिल्डिंग चांगली झाली होती. डीप मधनं थ्रो फेकी चांगली होती. धावा झाल्यात. 4 विकेट गेलेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही टीमने एक मॅच जिंकली आहे. एडूटने बी संघाने वडोली संघाला पराभूत केलं होतं. बुंडागाव संघाने दातिवली बी संघाला पराभूत केलं होतं. त्यामुळे दोन्ही संघ एक मॅच जिंकून दुसऱ्या फेरीतली मॅच खेळत आहेत बी ग्रुप मधनं. प्रदीप चांगला चेंडू होता. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. पुन्हा तेच घडलंय. यशला अजूनही चेंडू मिळाला नाहीये. 2 धावा पूर्ण होतील. आणि एकदा जर चेंडू तुमच्या मागे लागला तर वारंवार तो तुमच्याचकडे येतो. 41 धावा झाले. 4 विकेट गमावलेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघायचे काय टार्गेट सेट करले इथून मोठागाव संघ. आणि सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी समोर काय टार्गेट असेल या मॅच मध्ये हे पाहणं गरजेचं आहे. आई चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. प्रदीपने आतापर्यंत चांगले चेंडू टाकलेले आहेत. आता एकच रस मिळेल. धावसंख्या 42. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मागच्या मॅच मध्ये काटेज संघाने 41 रन चेस केल्या होत्या. खरं तर कोळेगावच्या विरुद्ध काटेज संघ अडचणीत होता. मात्र प्रतीक आणि विशालने ती चांगली बॅटिंग केली आणि तिथून ती मॅच जिंकली. आणि एखादी अडचणीतली मॅच ज्यावेळी तुम्ही जिंकता त्यावेळी आत्मविश्वास वाढतो खेळाडूंचा. आणि तेच तुम्हाला मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळालं. प्रदीप राईट मोर द विकेट. इथे चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. पुन्हा झेल ड्रॉप झालाय. 2 मिळाले असत्या मात्र प्रयत्न नाहीये. 43 वरती 4 विकेट गेलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बघायचं मिस्टर जीटीसी जलपेश शेवट गोड करतील का. किंग ट्रॉफी मध्ये शेवटच्या बॉलवरती त्यांनी मॅच जिंकून दिली होती काकडवाल टीमच्या विरुद्ध. इथे शेवटचा बॉल शिल्लक आहे. 43 रन झालेत. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. मोठागावचे 4 विकेट गेलेत. फुल टॉस होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. आता चूक होणार नाहीये. 43 वरती थांबवलेत. यश मिळाले. मोठागाव संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 5 गडी बाद. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी टीमला 11.00 च्या सरासरीने. आणि बघा या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल की मोठागाव संघ हेडूटने बी संघाला रोकेल या ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये. मॅन फ्रॉम पालघर वसई प्रमोद शेडगे यांच्याकडे. इंद्रजित काळन यांचे आगमन झाले. त्याला विनंती असेल आपण या. दिगंबर काळन यांचे आगमन झाले. त्यांना विनंती आपण या. आणि प्रेमनाथ काळन यांनाही विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. तकदीरजी काळन यांचे कटआउट तुम्हाला आपल्या मुख्य व्यासपीठाच्या समोर पाहायला मिळतोय. कार्यसम्राट माजी सरपंच एडूटनेचे नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटला त्यांचं खूप मोठं योगदान असतं. आणि याही वर्षी सर्व समालोचकांना सुद्धा दिवाळी गिफ्ट खरं तर घरी येऊन दिलं होतं. त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करू. वळूया या मॅचच्या दिशेने. 24 बॉलमध्ये 44 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. ऐकूया प्रमोद शेडगे यांचा आवाज. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहतायत. प्रत्येकाला हवीशी ही स्पर्धा, कारण त्याचं एक वैशिष्ट्य पाहायला मिळतं. 48 ग्रामीण संघांना प्राधान्य दिले गेले आणि संलग्न ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने खेळ सुरू आहे. 24 बॉलमध्ये 44 असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं मैदान, त्याचबरोबर या स्पर्धेचं आयोजन क्लास पाहायला मिळतं. आदरणीय नवनाथजी काळन सरांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. हेदुटणे वरून उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या. आपल्या या स्पर्धेमध्ये आई गावदेवी चषक घिसर 2024-25 मध्ये सहर्ष स्वागत आहे. शब्द सुमनांनी आपलं सहर्ष स्वागत. चोवीस बॉल आणि 44 धावा. चला, दोन बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्या. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. प्रसाद सरांना पाहताय, रतन सरांना आपण पाहू शकताय. ते दोन पंच ऑफिशियली मैदानाच्या आतमध्ये, तर अरविंद सर हे तिसरे पंच आपण पाहू शकाल. चांगली पंचांची भूमिका राहिले. ज्या पद्धतीने आज क्वालिटी ऑफ क्रिकेट हे सातत्याने पाहायला मिळतं, तसेच क्वालिटी ऑफ अंपायर खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. जरी आपण मैदानाच्या बाहेर मित्र असलो सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चांगले फेअर डिसिजन कसे देता येतील, क्वालिटी कशी वाढवता येईल, हे पंच नेहमीच मात्र विचार विनिमय करत असतात. दोन फलंदाज चेंडूची चाचपणी करतायत. निव्याचे हे बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात या विभागात निव्याचे बॉलची मागणी असते. टेनिक्स बॉल जास्तीत जास्त आपण पाहिलं तर वेगवेगळ्या विभागामध्ये खेळलं जातं. 24 कॅरेटचे बॉल आलेत. फुलटॉस बॉल म्हणून जो आपण पाहू शकतायत. त्याचप्रमाणे भरपूर वेगवेगळे बॉल आपल्याला पाहायला मिळतात. 6 सुप्रीमो असेल, 70-70 असेल, लगातो 6. म्हणजेच वेगवेगळ्या स्पोर्टच्या शॉपमध्ये वेगवेगळी मागणीही फार जोरदार आपल्याला या बॉलची पाहायला मिळते. चला, घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. विजयासाठी लक्ष्य 44 धावांचा आहे. 24 बॉलमध्ये 44 धावा, 11चा रन रेट याला मेंटेन करावा लागेल. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवर अनिकेत आपण पाहतायत. तर दोन बॅटर रोहित आणि प्रदीप अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळण्यासाठी अनिकेतला आपण पाहतायत. यंदाचा अनसोल्ड खेळाडू आपण पाहिला अनिकेत सानपला आपण पाहू शकलात. अंधेरीचा खेळाडू, एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा. एकाच टप्प्यावर दोन स्विंग करण्याची कला त्या गोलंदाजाकडे, परंतु ISPL मध्ये त्याची निवड झाली नाही, अनसोल्ड झाला. बरेच खेळाडू 23 ते 24 खेळाडू अनसोल्ड झाले. ऑफ साईडला फटका छान आहे. इनफिल्डच्या वरून काय क्लास फटका खेळला गेला. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा रोहितच्या बॅटमधून चौकार. गुड शॉट. रिप्ले आपण पाहू शकताय. 3 स्टंप सोडून उभे होते, 4थ्या स्टंपला आले होते आणि काय एक्झिक्यूट केलं. गुडघ्यावर बॅलन्स करत बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि चौकार आला एक्स्ट्रा कव्हरला पहिल्याच बॉलवर. अनिकेतचा दुसरा बॉल, यावेळेला ऑफ साईडला लॉंग ऑफ क्लिअर करणारा 1 बाउंड चौकार. लगातार हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. गुड शॉट, गुड बॅटिंग. बॉलवर 2 चौकार येताना पाहायला मिळत आहेत. काय क्लास रोहितने सुरुवात केली. सुपर. काही स्पेशालिस्ट खेळाडू असतात जे पॉवर प्ले मध्ये गोलंदाजांच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग करत असताना सातत्याने पाहायला मिळतात. भले तो गोलंदाज कोणताही असो. व्हाईट बॉल आला दरम्यान अनिकेत एक चांगला गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज आहे, परंतु इथून जर आपण पाहिलं तर थोडंसं कुठेतरी
द्विधा मनामध्ये काहीतरी माइंड सेट केलेलं नाही आहे. जल्पेश त्या ठिकाणी येत आहेत, सांगतायत, अनुभव आहे आणि त्याकरता किरण पाटीलने जी बॅटिंग केली ना ती अप्रतिम पाहायला मिळाली होती. मोठा गावात टीम आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत 6 नंबरची जर्सी परिधान करणारा. चेंडू आपण पाहिला पुन्हा एकदा खूपच बाहेर होता आणि यस वाईट बॉलचा इशारा. लगातार 2 बॉलवर 2 चौकार आणि तदनंतर 2 बॉलवर 2 वाईड आले. हे थोडंसं प्रेशर काहीतरी पाहायला मिळतं. दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजी करेल का, कमबॅक करतील का मोठा गाव या टीमकडून असे समर्थक. 10 रन्स. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते, थोडेसे शफल झाले होते आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आता कमबॅक केलंय. अनिकेतने स्वतःला एक मनाला प्रश्न विचारला असेल. 2 चौकार आले, 2 वाईड आले, माझ्यावर मोठी जिम्मेदारी दिली संघाची, चांगली गोलंदाजी मला करावी लागेल आणि हा त्याचा कॉन्फिडन्स पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता, सरळ बॅटचा उपयोग केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड, 1 बाउंस चौकार, 4. गुड शॉट. चौदा रन. काय स्टार्ट यावेळेला पाहायला मिळते. भन्नाट फॉर्ममध्ये असलेला, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु उच्च विचार रोहितच्या बॅटमधून. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, अनिकेतने कमबॅक केलं या बॉलवर. टप्पा अचूक होता, गुडलेन स्पॉटवरून चेंडू हलकासा यावेळेला बाहेर निघाला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. किरण पाटील विकेट किपरच्या भूमिकेत आहेत, एक्सपिरियन्स प्लेअर, 1 नंबरची जर्सी परिधान करणारे. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना परंतु चांगली सुरुवात करून दिली. मोठ्या इनिंगमध्ये जरूर तकदील केलं नाही परंतु जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट या वेळेला रोहितच्या बॅटमधून पाहायला मिळाली. अपील केली. अनिकेतने हा बॉल वारंवार पाहू शकतील. ॲक्शन रिप्ले. फुटवर्क या वेळेला नव्हतं केलं. फुटवर्कचा अभाव थोडासा या बॉलवर पाहायला मिळाला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा बनवला होता. 14 रन, 1 गडी बाद. प्रदीप एका साईडला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहताय तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज. 19 बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे. हे दुटणे बी टीम आपल्याला पाहायला मिळते. चांगले मॅच रंगले. पुन्हा एकदा बॉलर तयार. अनिकेत. तसं एखाद्या गायकाला 3 गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात, ताल, लय आणि सूर. तसंच गोलंदाजाला अचूक टप्पा, वेग आणि नियंत्रण या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सरळ बॅटचा उपयोग केला आणि आल्या आल्या जणू काही ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय धीरज. अशा पद्धतीने चांगला फटका खेळला, चौकार आला. संघाची धावसंख्या 18. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये एदुटणे बी या टीमची. रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. विविध प्रकारच्या आजच्या दिवसामध्ये गाणी, संगीत ऐकायला मिळत आहेत आणि थोडंसं कुठेतरी आपण डिप्रेशनमध्ये असतो, फर्स्ट एड असतो, अशा वेळेला टेन्शनमध्ये असतो. अशा वेळेला संगीत ऐकल्याने थोडासा मेंदू रिचार्ज होतो असं म्हणायला हरकत नाही आहे. त्याच पद्धतीने संगीत कक्षेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. 18 रन्स, 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चांगलं जंप बसून रोहित चांगली बॅटिंग करत होता. फलंदाज जेव्हा खेळपट्टीवर असतो ना तेव्हा ऑटोमॅटिकली धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे, निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय ते येतात आणि जातात परंतु मातीत पाय घट्ट राहून उभं राहता आलं पाहिजे. तसंच खेळपट्टीवर तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने रोहित टिकला होता. धावा आल्या. आता धीरज आल्या आल्या मात्र खेळपट्टीचा ठाण मांडून आनंद घेतोय. चौकार आला त्याच्या बॅटमधून.
18 बॉल आणि 26 ची आवश्यकता आहे एदुटणे बी या टीमला विजयाकरिता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते रतन सर. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 19च्या घरामध्ये 18 बॉल आणि 25 ची आवश्यकता. फील्डकडे नजर टाकली तर एक शॉर्ट थर्ड मॅन थोडासा आतमध्ये घेतला गेलाय. शॉर्ट फाईन लेग आपण पाहतायत. एक लेग गलीला आपण पाहू शकतायत. त्याचप्रमाणे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, मिड ऑन. मला बॅटची एज आणि इथे कोणतीही चुकी करणार नाही आहेत. विरनाथ, काय झेल टिपला गेला, अतिशय चांगला झेल पाहायला मिळतोय आणि इथे प्रदीपच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. फलंदाज बाद. बाद सामना ह्या वेळेला रंगतदार स्थितीमध्ये होईल की काय अशी चिन्ह जरूर दिसत आहेत. 17 बॉलमध्ये 25. ओंकारने आल्या सफलता मिळवली. पहिला बॉल वाईट जरूर टाकला, परंतु त्याच लेंथला चेंडू या वेळेला अचूक टप्प्यावर टाकला. थोडासा बाउन्स मिळाला. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रदीपने, परंतु हा चेंडू आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. रोशन आम्हाला दाखवत आहेत. यावेळेला आपण पाहतायत ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज लागली, थोडेसे दूर होते शरीरापासून. मिनिटमध्ये यावेळेला मिनिटवर खेळले नाहीत आणि त्या बॉलपर्यंत पोहोचले नाहीत, परंतु विरनाथ यांचं कौतुक करेन. सुपर कॅच. फलंदाज बाद. 19ला 2 धक्के बसले. 17 बॉल आहेत आणि 25 रनची आवश्यकता आहे एदुटणे बी या टीमला विजयाकरिता. बॉल तयार. ओंकार, अप्रतिम चांगला चेंडू होता. ही सर्वात लेंथ अँड लाईन बेस्ट अँड बेटर आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. सातत्याने आपण पाहिलेलं आहे की जर तुम्ही ऑफस्टम्पच्या बाहेर जर चेंडूला पिच करताय तर थोडंसं उजव्या हाताच्या फलंदाजाला कठीणाई जाते. वेग असेल तुमच्याकडे, फक्त वेग असून चालत नाही, तर अचूक टप्पा, योग्य ती दिशा, अचूकता आणि भेदकता, तरच एक परिपक्व गोलंदाज. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत सुरेख पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. काय रनिंग बिटवीन द विकेट सतीश आणि धीरजच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 21 या धावसंख्येवर 15 बॉल आणि 23 ची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 23 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साईडला फटका तर छान आहे. स्लॉक स्वीप खेळला जातोय. फाईन लेगचा फिल्डर पुढे सरसावेल आराम के साथ. 2 धावा सतीशच्या बॅटमधून येत असताना बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. जरी 2 फलंदाज बाद झाले, ही आता जबाबदारी माझ्यावर सोपवले. मी 4 क्रमांकाचा फलंदाज आहे आणि 4 क्रमांकाचे फलंदाज हे भरवशाचे सातत्याने पाहायला मिळतात. एक वर्ष आपण पाहिलं भारतीय संघ 4थ्या क्रमांकासाठी खेळाडू शोधत होते, फलंदाज शोधत होते. एका वर्षात 10 ते 11 फलंदाज बदलले होते. 4थ्या क्रमांकावर येईल कोण? राहुल द्रविड गेल्यानंतर आपण पाहू शकलात, त्यांनी निवृत्ती स्वीकारल्यानंतर संघाची धावसंख्या 23ला 2 धक्के. डेड बॉल पंच घोषित करतायत. ओंकार पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉल आहे 14 आणि 14 मध्ये 21 ची आवश्यकता आहे, लक्षात असू द्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी डायरेक्ट हिट जरूर या वेळेला पाहायला मिळतोय का? तर आपण पाहू शकाल अगोदर बेल्स पडले असं रतन सरांचं म्हणणं आहे की काय? कदाचित शरीराचा वेध अगोदरच स्टंप्सला लागला होता. पाहायचं आहे काय एक्झॅक्टली त्या ठिकाणी घटना घडली गेले. आपण पाहू शकाल पंच त्या ठिकाणी रेफर करण्यात यावेळेला जरूर रस्ते नाहीये. पहा इथे जर आपण पाहिलं तर अगोदरच बेल्स पडली होती आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. मॅच बॉल
कृपया करून जो मैदानात बॉल आहे विनाथ यांना मी विनंती करेन, जो मैदानात बॉल आहे तो द्या जरा. लेग बाईट्स या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. रतन सर लेट टू लेट बट ॲप टू डेट यावेळेला डिसिजन दर्शवून देत असताना अगोदरच बेल्स पडली होती. ओंकारचा शरीराचा वेध लागला होता, यावेळेला जरूर पाय लागला होता आणि जो आपण पाहता हात लागला होता आणि त्यानंतर बेल्स त्या ठिकाणी पडली आणि नंतर डायरेक्ट हिट झाला. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले गेले. आता बॉल आहे 13 आणि हेदुटने बी टीमला 20 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 20 रन. 13 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज ओंकार सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्कवर. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सांगितलं ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा पिच झालाय, ऑफस्टंपला पिच झालाय आणि लेग बायचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 25. 12 बॉल आणि 19 रनची आवश्यकता आहे. हेदुटने बी या टीमला 12 बॉल 19 रन. मोठागाव टीमने इथे जरूर आपण पाहू शकतायत कमबॅक केलंय. गोलंदाज ओंकारने 7 धावा देऊन 1 सफलता प्राप्त केली. चांगली गोलंदाजीची या वेळेला विलक्षण कामगिरी केली आणि इथून आपण पाहतायत आता कमबॅक करत असताना चला लगेच टीम मीटिंग जास्तीत जास्त घेऊ नका, चला फिल्डिंग सजून घ्यायची आहे. चांगली स्पर्धा आपण पाहतायत. आई गावदेवी चषक 2024-2025 स्ट्रॅटेजी आखली जाते, परंतु जास्तीत जास्त वेळ खर्च करू नका हीच फक्त तुम्हाला नम्र विनंती असेल. चला फिल्डिंग सजून घ्यायची आहे आणि लगेच गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येईल. 12 बॉल आणि 19ची आवश्यकता आहे. महेश वेहले आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना 2 नंबरची जर्सी परिधान करणारा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. विनोददादा रतन पाटील जे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष श्री आदेश कमळाकर भगत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही संलग्न ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून खूप चांगली विचारसरणी पाहायला मिळते. 5-5, 4-4 षटकांचे सामने तुम्हाला खेळायला मिळतात. हे अलीकडच्या काळामध्ये भाग्य लाभलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण स्पर्धा होतात. कधीकधी 1-1 लाखाच्या स्पर्धेमध्ये 1 ते 2 ओव्हर सुद्धा तुम्हाला कधीकधी खेळायला मिळाले असतील, परंतु तदनंतर आलेले बदलाव आणि या संलग्न ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतात आमूलाग्र बदल झाले आणि आज खेळाडू चांगल्या पद्धतीने त्या प्लॅटफॉर्मवर पोहोचले गेले. चला घाई करा. ज्या वेळेला स्ट्रॅटेजी आखली जाते ना त्यावेळेला तुम्हाला तिथेच चर्चा तीच करायची आहे. अनिकेतला लॉंग ऑफला जायचं आहे, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला XYZ खेळाडू जायचं आहे. हे जेव्हा तुम्ही चर्चा करतील त्या चर्चेचा तोच अर्थ होतो. 12 बॉल 19ची आवश्यकता आहे. इथून सरळ बॅटचा उपयोग केलाय, परंतु अनिकेतच्या माथ्यावरून सरळ चेंडू निघून जातोय. करण यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून आला आणि इथून आपण पाहताय जबरदस्त फटका. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. या षटकाराने तब्बल आपण पाहतायत 31 धावा. 11 बॉल आणि 13ची आवश्यकता आहे. 11 बॉल 13 रन्स. चांगला फटका होता, काय एक्झिक्यूट केला होता. जबरदस्त फटका, क्लास. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. अनेके थोडीशी चाचपडतायत, फंबल झाले आणि 2 धावा त्याचा फायदा उचलला. हेदुटने बी टीमचे 2 चित्याच्या चपळाईने फलंदाज धावत असताना पाहायला मिळत आहेत. 33 रन. 10 बॉल 11ची आवश्यकता. महेश वेहले या गोलंदाजावर पहिल्याच बॉलवर अटॅक केला, कारण दडपण कोणतंही न येऊ हीच फक्त दोन्ही फलंदाजांची इच्छा असेल. आत्मविश्वास जर तुमच्यात असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास असावा. टॉस बॉल होता, सुरेख पद्धतीने चेंडूला खेळले गेले. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फेकी होत असताना पाहायला मिळते. मयूरच्या माध्यमातून 1 रन्स मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. सुजल आम्हाला माहिती देत आहेत की 34 वर जाऊन पोहोचले गेले. 10 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. यानंतर ड्रॉची प्रक्रिया आपण करणार आहोत. चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं राहिलंय. 5-5 षटकांचे 4-4 षटकांचे सामने आपल्याला खेळायला मिळत आहेत, कारण तुम्ही
9 बॉल आणि 10ची आवश्यकता आहे. 9 बॉल 10. थोडंसं अपडेट लेट झालं होतं. 9 बॉल 10 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना महेश व्हेले यांना आपण पाहत आहेत. तर एका साईडला फलंदाज आहे धीरज आणि सतीश स्ट्राईक एंडकडे. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला बिटवीन द गॅप मध्ये. फ्लॅट 6 येताना पाहायला मिळेल का? पंच इशारा करतायत. यस, डेफिनेटली फ्लॅट 6 षटकार. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 4 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 4 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म राऊंड विकेटने. स्लोवर 1 आणि अगदी बॅटच्या खाली लागला होता चेंडू आणि सरळ चेंडूला फेकून दिला. स्टायलिश शॉट पाहायला मिळाला. गेम फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन हेदुटणे बी टीम अँड हार्ड लक जलपेजी अँड ऑल टीम मुठागाव. कॉंग्रॅच्युलेशन आणि कौतुक मोठागाव टीमचं. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही संघांच्या दरम्यान. आणि इथून आपण पाहतायत आता ड्रॉची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. रोहित ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट 2 धावांवर 2 विकेट्स मिळवले विथ द बॉलने आणि विथ द बॅटने 12 रन्स ज्याच्या बॅटमधून आपण पाहू शकलात. आणि ठरतोय या मॅचचा हिरो अर्थातच मिस्टर रोहित. चला रोहित लवकर या आणि कॅप्टन लवकर या. आपण ड्रॉ या ठिकाणी टाकले जाणार आहेत आणि नितीनजी काळांसर त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट होत आहेत आफ्टर लंच नंतर. मॅन ऑफ द मॅच रोहित. 2 षटकं 2 धावा आणि 2 गडी बाद आणि त्याचप्रमाणे 12 रन्स एका षटकामध्ये. 2 धावा 2 गडी बाद आणि 12 रन्स विथ द बॅटने. तो रोहितला मॅन ऑफ द मॅच देणार होता आपण. चला मॅन ऑफ द मॅच नंतर देणार होत रोहित. चला ड्रॉ करूया आपण सुजलच्या शुभ असते. एका संघाला बाय मिळेल तो उद्या खेळेल आणि जे 2 संघ असतील त्याच्यामध्ये टॉस लगेच होईल. आई गावदेवी ज्याला मिळेल तो ज्याला बाय असेल. आई गावदेवी चषक आणि सोनारपाडा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले. त्यामुळे जोडणुकीच्या स्पर्धेत तुम्हाला शुभेच्छा असेल. चला कॅप्टन या अविनाश. टॉस लगेच होईल. हेडुटणे ए विरुद्ध हेडुटणे बी. चला सोनारपाड्याची मॅच सुद्धा आहे. जोडणुबी येते त्यामुळे त्यांनाही थोडासा फायदा झाला या मॅचचा. आता हेडुटणे ए आणि हेडुटणे बी मध्ये आपण टॉस करणार आहोत. अविनाश टॉस. कॅप्टन कोण आहेत? रोहित कॅप्टन पाठवा. गावदेवी हेडुटणे आणि सतरंगी हेडुटणे ए आणि बी एकाच गावातील 2 संघ एकत्र खेळतात. त्यामुळे एक प्रेक्षणीय लढत मैत्रीपूर्ण लढत असेल हे लक्षात घ्या. दोन्ही कॅप्टन. मॅन ऑफ द मॅच रोहित. रोहितला मॅन ऑफ द मॅच. सुनील तुमच्याच हस्ते मॅन ऑफ द मॅच देणार. चला टॉस करूया. लालचन आलेले आहेत सतरंगी हेडुटणे बी चे कॅप्टन. गावदेवी हेडुटणे कॅप्टन.
सोनारपाडा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. त्यामुळे सतरंगी हेडुटणे बी आणि गावदेवी हेडुटणे ए अशी मॅच असेल. चला कॅप्टन लालचंद आलेले आहेत ऑलरेडी. थोडस दोन टीम एकत्रही खेळतात त्यामुळे थोडस डिस्कशन सुरू आहे. आता सोनारपाडा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. उद्या तो संघ खेळताना दिसेल. या मॅच नंतर